गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी या दोन्ही भावांची युती झाली तर संपूर्ण राज्याचं राजकारण बदलू शकतं. पण हीच शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा मास्टरस्ट्रोक खेळले आहेत. त्यांच्या या खास डावपेचामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचं काय होणार असा प्रश्न उभा राहिलाय. देवेंद्र फडणवीसाचा हा मास्टर स्ट्रोक नेमका काय आहे? आता भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का, हे जाणून घेऊया. मंडळी, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात हिंदीच्या सक्तीला विरोध केला जातोय. त्रिभाषेच्या सूत्रानुसार राज्यात इयत्ता 1ली पासून 3री भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार होती. पण सरकारच्या याच निर्णयाला विरोधकांनी टोकाचा विरोध केलाय. यात सर्वात पुढे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे होते. त्यांनी संपूर्ण राज्यात सरकारविरोधी भावना तयार केली होती. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही भावांनी एकमेकांवर कठोर शब्दात टीका केलेली आहे. पण हिंदी भाषेचा विरोध करण्यासाठी मात्र ते एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. या दोघांचाही येत्या 5 जुलैला एकत्र मोर्चा होणार होता. हा मोर्चा झाला असता तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वारच बदललं असतं. मुंबईतला सगळा मराठी मतदार थेट दोन्ही ठाकरे बंधूंकडे वळला असता. हीच धोक्याची घंटा ओळखून देवेंद्र फडणवीसांनी मोठा डाव टाकलाय. त्यांच्या या निर्णयामुळे आता दोन्ही भाऊ मोर्चाला एकत्र येण्याची शक्यताच मावळली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पण हिंदीच्या मुद्द्यावरून आणि मुंबई पालिका निवडणुकीमुळे ते सध्या एकमेकांच्या जवळ येत आहेत. ठाकरे गट आणि मनसेमध्ये सध्या युतीची चर्चा चालू असल्याचंही बोललं जाते. या दोन्ही भावांनी एकमेकांवर जाहीर टीका केलेली महाराष्ट्राने पाहिली आहे. पण 5 जुलैच्या मोर्चात हेच दोन्ही भाऊ हाताला हात धरून सोबत चालणार होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मुंबईत मोठं वजन आहे. आजही या मायानगरीतला मराठी माणूस ठाकरे बंधूंना फार मानतो. त्यामुळं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही भाऊ मुंबईच्या मोर्चात एकत्र दिसले असते तर तिथला मतदार ठाकरे गट आणि मनसेकडे वळला असता. परिणामी भाजपा शिंदे गटाला चांगलाच फटका बसला असता. हा फटका बसू नये म्हणून फडणवीसांनी मोठी चाल खेळली आहे. फडणवीसांनी काय केलं? हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार होते. पण ही सक्ती करणारा निर्णयच देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करून टाकलाय. म्हणजेच ज्या गोष्टीला ठाकरे बंधू विरोध करत होते तो निर्णयच सरकारने मागे घेतलाय. त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आता उद्धव ठाकरेंनी काहीही झालं तरी 5 तारखेला मुंबईत जमायचंय असं म्हटले. त्यांनी मनसेलाही 5 जुलैच्या विजयी सभेत भाग घेण्याचं आव्हान केले. पण राज ठाकरे यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं महाराष्ट्राचं स्वप्न लांबणीवर पडले. फडणवीसांच्या एका मास्टर स्ट्रोकमुळे ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.